आदिवासी समाजाचे एसटी आरक्षण बचाव मागणीसाठी आज सकल आदिवासी समाजाच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा उलगुलान आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झालेत। आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नयेत यासह इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आज नांदेडमध्ये काढण्यात आला। नांदेड शहरातील नवा मोंढा येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। आदिवासी समाजाच्या वतीने आज जे आहे ते नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येत आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठ्या संख्येने आदिवासी समाज जे आहे ते या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे। पारंपरिक वेशभूषा परिधान करून हा समाज जो आहे तो आज या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय मागण्या आहेत आपल्या? आदिवासीचे आरक्षण घुसखोरी करत आहे बंजारा समाज, इतर कोणताही समाज, धनगर समाज आणि हैदराबाद गाजर आहे 13 की लागू करू नये। आणि आमचे जे पेशाचे जागे आहेत ते जागे आमचे सवर्गीय 17 वर्ग इथे आहेत ते त्यांनी लगेच भरतीची सुरुवात करावी। आणि आमचे जेवढे ते जेवढे काही बी मागण्या असेल ते मागण्या आम्ही सगळं पूर्ण करावी। आणि आमची बीजेपी सरकारची निवेदन आहे 12,005। आदिवासी समाजातील अनेक भगिनी देखील जे आहेत मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। ताई, काय सांगाल, आज मोर्चा काढण्यात येत आहे, काय मागण्या आहेत आपल्या? मागण्या म्हणजे आमचं असं काही नाही की आमचं जे संविधानातून मिळालेले जे हक्क आहे ते कोणी आमच्याकडून हिरावून नाही घेऊ नये, हेच आमचे एक हे आहे। हे बाकीचे जे बंजारा वगैरे ते म्हणालेत की आमचं हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही हे घेणार आहोत वगैरे म्हणून, पण ते आता हे एवढं भारत सरकार आणि जेवढं आपलं भारत चालते ते संविधानामुळे चालत आहे। इतके वर्ष त्यांना जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणत होते की आम्हाला आरक्षण तुम्हाला पाहिजे का म्हणून, तेव्हा त्यांनी म्हणले की आम्ही 100 वर्षापासूनचे पिढींपासूनचे आम्ही हे आहोत म्हणून की म्हणजे सुधारित आहोत म्हणून सांगत होते। आणि आता त्यांना म्हणजे नुसतं शिक्षणासाठी पाहिजे, असासाठी पाहिजे आरक्षण, म्हणजे नुसतं शिक्षणासाठी नाही तर आमच्या आदिवासी माघारी एकदम शेतमजूर शेतकरी आहेत आणि खूप मागास आहेत। एखाद्या वेळेस त्यांना घरी एका टायमाचं जेवणाला पण महाग होतात। 100 रुपयाचं मजुरी करून सर त्यांनी आमचं हे करतात, तर त्यांनी आमचं कोणतं जे आहे ते आमचा अधिकार हिरावू नये हेच आम्हाला सांगायचं आहे, बाकी काय। सकल आदिवासी समाजाच्या वतीने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता लाखोच्या संख्येने सकल आदिवासी समाज या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे। मी आता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि या ठिकाणी हा मोर्चा सुरू आहे। आदिवासी समाजाचं जे एसटीचं आरक्षण आहे ते इतर जातींना देण्यात येऊ नये या मागणीसाठी व इतर विविध मागण्यासाठी हा मोर्चा आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, आज मोर्चा काढण्यात आला आहे, काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या आहेत की आमच्या जातीमध्ये इतर कोणत्याही जातीला म्हणजे शासनानं म्हणजे त्याला आरक्षण आमचं देऊ नये। आम्हाला बाबासाहेबांना आरक्षण दिलेलं आहे, आम्हाला कायमस्वरूपी आम्हाला ते आरक्षण आम्हाला राहू द्यायचं आहे। बंजारा समाज झाला, धनगर समाज झाला, त्याने काय म्हणतात आमचं एसटीचं आरक्षण पाहिजे म्हणत, त्याला अलग द्या ना आरक्षण, शासनानं त्याला अलग आरक्षण देऊ, आमचं काही म्हणणं नाही, पण आमचं आदिवासीचं आरक्षण नको आहे त्याला। एसटीचं आरक्षण देऊ नये, इतर त्यांना जे आरक्षण द्यायचं द्या अशी मागणी आहे। आमचं असं म्हणणं आहे। कुठून आले? किनवटून। आपल्यासोबत आणखी काही समाज बांधव आहेत, काय सांगाल दादा, काय मागणी आहे आपली आज मोर्चा करण्यात आली? आज आमच्या आदिवासीवर आम्ही मुळाचे रहिवासी असून या भारतातले प्रथम नागरिक असून आणि आज आमच्यावर काही अन्याय होत आहे। त्यामुळं काही बंजारा नाही ना धनगर नाही, ओरिजिनल ओनली ओन आदिवासी हा मुळातला रहिवासी, मूळचा रहिवासी असल्यामुळं याच्यामध्ये कोणालाही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये कोणालाही घुसवण्याचा प्रयत्न करू नये ही आमची मूळ आदिवासीची कळकळीची विनंती आहे। एकंदरीत आपण पाहू शकता आदिवासीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण इतर कुठल्याही जातीला देण्यात येऊ नये अशी मागणी या आदिवासी समाज बांधवाची आहे आणि या मागणीसाठीच आज हा मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।